मी हर्षदाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते बघूया. चला तर मग. इथे मी कुकरचं भांडं घेतलं एक, त्यात बटाटे मी कापून घेतलेले आणि दुसऱ्या भांड्यात 1 वाटी मटर घेते आणि 1 वाटी बीट घेते. हे बीट मी किसून घेतलेले, यांनी कलर पण चांगला येतो आणि आपल्या शरीरासाठी पण फायदेशीर असतं हे. आणि इथे आपल्याला 1 वाटी फ्लावर घ्यायचं आहे आणि 1 वाटी शिमला मिर्च घ्यायचे आणि या सगळ्या भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत, बघू शकता. त्या भाज्यांमध्ये पण आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि जे आपण बटाटे घेतले होते त्यात पण आपण पाणी टाकून देऊ. इथे मी एक कुकर घेतला आहे, त्यात खाली पाणी घेतलं आहे आणि कुकरचे भांडे आपल्याला त्यात ठेवून द्यायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, भाज्या शिजल्यात आणि ऑलरेडी कलर किती भारी आला आहे, बघू शकता तुम्ही. इथे मी भाज्या मॅश करून घेते. इथे मी पळीचा वापर केला आहे. मॅशर नसताना सुद्धा आपण पळीचा वापर कसा करू शकतो, अगदी सहजपणे इथे भाज्या आपल्या मॅश होऊन जातात, बघू शकता तुम्ही. आणि आपण इथे बटाटे पण मॅश करून घेऊ पळीने. हे बघा, बघू शकता तुम्ही, अगदी सहजपणे मॅश होऊन जातं. आणि इकडे मी एक कढई ठेवली आहे, त्यात मोठे 2 चमचे तेल घातलं आहे आणि कांदा आपल्याला इथे भरपूर वापरायचा आहे, कारण पावभाजी आहे म्हटल्यावर कांदा भरपूर वापरावा लागतो. आणि इथे 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, लालसर रंग येईपर्यंत. हे बघा, कांदासुद्धा लाल झाला आहे, बघू शकता. आणि त्यातच मी टोमॅटोसुद्धा टाकून देते. टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि थोडंसं वरतून मी मीठसुद्धा ॲड करते. त्यात आलं लसूण पेस्टसुद्धा टाकते. इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरलं आहे आणि इथे मोठा 1 चमचा पावभाजी मसालासुद्धा आपल्याला तिथं ॲड करून द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, कलर किती भारी आला आहे. आणि आपल्याला या भाज्या जे उकडल्या होत्या आपण, ते पण त्यात मिक्स करून घेऊ सगळ्या. हे बघा, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि मी त्यातच थोडंसं पाणीसुद्धा ॲड करते, हे बघा. आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे भाजीला. आणि मी इकडे पावसुद्धा भाजून घेते. आणि आपली इथे पावभाजी बनवून तयार आहे. आवडली तर नक्की एकदा करून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.